वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण आलो आहोत एका स्पेशल ठिकाणी. त्याचं नाव आहे माझे आजोळ. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि माझे आजोळ हे फेमस आहे. हे सिनियर सिटीजन होम म्हणून. हा आपला आहे पार्ट 1. ह्या पार्ट 1मध्ये आपण समजून घेऊ की इथे काय काय फॅसिलिटीज आहेत. इथे याच्याकरता पोचण्याकरता आम्ही तुतारी एक्सप्रेसनी ठाण्यावरनं निघालो आणि रात्री 12:30ची गाडी होती. सकाळी 9 वाजता ती सिंधुदुर्गला पोचते. पण नेहमीप्रमाणे कोकण रेल्वेला सिंगल ट्रॅक असल्यामुळे नांदगाव रोड स्टेशनच्या आम्हाला सायडिंगमध्ये घेतलं आणि तिथे 3-4 गाड्या पास होईपर्यंत आम्हाला लटकवत ठेवलं. साधारण 1 तास त्याच्यामुळे आमची गाडी डिले झाली, जी रत्नागिरीपर्यंत बिफोर टाईम होती. त्यामुळे तुम्हाला माझे आजोळला जर यायचं असेल तर तुम्ही रात्रीचीच गाडी पकडा, म्हणजे तुम्ही साधारण 10च्या सुमारास तिकडे पोचू शकता. रात्री मुंबईवरून येणाऱ्या गाड्या आहेत कोकण कन्या किंवा तुतारी एक्सप्रेस, म्हणजे त्या सकाळी साधारण 7 आणि 9ला पोचतात. तुम्ही जर मांडवी घेतली आणि मांडवी जर परत लेट झाली तर तिथे तुम्हाला वेळ लागतो. हे आहे नांदगाव रोड स्टेशन. नेहमीप्रमाणेच कोकण रेल्वेची जी स्टेशन्स आहेत ती अतिशय सुरेख आहेत. मागे डोंगर आहे, ग्रीनरी भरपूर आहे. पावसाळ्यात तर कोकण रेल्वेने ट्रॅव्हल करणं म्हणजे मजाच आहे. असं करत आम्ही साधारण 10:30च्या सुमारास तुतारी एक्सप्रेसने सिंधुदुर्ग स्टेशनला उतरलो. सुरेख असं हे स्टेशन आहे सिंधुदुर्ग स्टेशन. कोकणातली सगळी स्टेशन ही अतिशय मस्त अशी स्टेशन्स आहेत. छोटीशी स्टेशन आहेत, बसायला जागा पण अशी दिलेली आहे, कारण गाडी जेव्हा येते तेव्हाच ही स्टेशन भरलेली असतात. आजूबाजूला स्टेशनच्या ग्रीनरीसुद्धा चांगली आहे. बॅकग्राऊंड डोंगर असल्यामुळे तिचं व्ह्यूसुद्धा स्टेशनवर चांगला असतो. बाहेर आलो आणि आम्ही रिक्षा पकडली. माझ्या आजोळला याच्या अगोदर आम्ही भरतसाहेब यांना आम्ही फोन करून विचारलं होतं आम्ही कसे येऊ. भरतसाहेबांचा मी फोन नंबर पण इथे तुम्हाला देतो आहे. भरतसाहेब हे ते तुमचं कंप्लीट ऑर्गनायझेशन बघतात माझ्या आजोळचं, आणि तेही सांगितलं तुम्ही तिघं असाल तर रिक्षा घ्या, साधारण 250 रुपये लागतात. सिंधुदुर्ग ते च्या रोडवरनं तुम्ही पुढे जेव्हा मालवणला जाता तेव्हा तिरवडे म्हणून एक फाटा लागतो आणि त्या फाट्यावरनं आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला माझ्या आजोळचे सर्व बोर्ड दिसतात. आणि इथे एका ठिकाणी तुम्हाला आर्य ॲग्रो नर्सरी आणि हा माझे आजोळ ज्येष्ठ नागरिकांसाठी सहजीवन असा मोठा बोर्ड दिसतो. तिथे आपण राईट घेऊन मग माझे आजोळ येथे साधारण एक सिंधुदुर्गावरनं एक 20-25 मिनटात पोचतो. साधारण 10 ते 12 किलोमीटरचं हे आहे. हे आपण शिरलो आहे आता माझे आजोळ, आणि हा दिसतो आहे गेटच्या बाहेर असणारा सुंदर व्ह्यू. हे सगळं तसं बघितलं तर जंगलच आहे, आमराई आहे, मोठमोठी झाडं आहेत. ऊन जास्त झालं होतं, पण पावसाळ्यात तर इथे अतिशय मस्त असं वातावरण असेल. तरी इथे ऊन असलं तरी माझे आजोळ इथे भरपूर झाडं असल्यामुळे आणि गार्डन चांगलं केल्यामुळे बिलकुल तुम्हाला गरम होत नाही. हे अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हे मेंटेन केलेलं हे माझे आजोळ अतिशय सुरेख असं हे सिटिझन करता बनवलेलं हे होम आहे. तुम्हाला पुढे मी त्याची बरीचशी माहिती देईलच. हा पार्ट 1 आहे. पार्ट 1मध्ये जस्ट आम्ही कसे इथे पोचलो, नंतर आम्ही भरतसाहेबांशी कशा गप्पा मारल्या, त्यांच्याकडनं काय काय माहिती करून गेलं, हे आपण पार्ट 1मध्ये भेटू. हे दिसते ही त्यांची नवीन झालेली बिल्डिंग आहे आणि आता काही रूम्सला
AC लावण्याचं पण तिथे काम चालू होतं. इथून आम्ही पुढे रिक्षा घेऊन आतमध्ये शिरलो आणि तुम्हाला दोन्ही साईडला दिसतं ही आंबराई आहे. मोठमोठे आंबेसुद्धा लागले होते आणि समोर थोडं चालत आल्यानंतर तिथे आता एक सुंदरसं गणपती बाप्पाचं असं देऊळ बांधलेलं आहे. अतिशय सुरेख अशी ही मूर्ती आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा आजोळमध्ये पहिली एंट्री करता तेव्हा मन अतिशय प्रसन्न होतं. कारण तुम्ही आजूबाजूला चांगली फुलझाडं बघतात, आजूबाजूला लागलेले आंबे, भरघोस असे आंबे बघतात आणि मग सुरेख असं बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही नेहमीच्या चेकिंग प्रोसेस करता भरतसाहेबांना भेटण्याकरता गेलो. काय सुरेख अशी ही बाप्पाची मूर्ती आहे. सगळे सिनियर सिटीजन साधारण संध्याकाळी 5:30-6च्या सुमारास इथे जी बाक टाकलेली आहेत तिकडे येऊन बसतात आणि मग या इथून एक त्यांनी बांधलेला 2 बिल्डिंगला जोडणारा असा हा पाथवे आहे. तिथून आम्ही त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. कार्यालयामध्ये जाऊन आमचं नाव नोंदवायचं होतं आणि हे बघा, हे त्यांची ही मेन बिल्डिंग आहे. वरती तुम्ही दिसाल माझे आजोळ. या पायऱ्यांवरनं तुम्ही वरती केलं का ही पहिली त्यांनी केलेली बिल्डिंग आहे. छोटीशी बिल्डिंग आहे, अशी ब्रिटिशकालीन बिल्डिंग अशी वाटते. म्हणजे इंटिरियर त्याचं म्हणजे आर्किटेक्चर काय सुंदर अशी ही लॉबी आहे किंवा त्याला तुम्ही गॅलरी म्हणू शकतात. इथे या बिल्डिंगमध्ये 5 रूम आहेत आणि प्रत्येक रूममध्ये 4 जणांची व्यवस्था होऊ शकते. ह्या बिल्डिंगमध्ये त्यांचं जे मेन कार्यालय आहे ते आहे आणि ह्या कार्यालयामधूनच तुम्ही बघू शकता इथे काय सुंदर असं हे गार्डन त्यांनी मेंटेन केलेलं गार्डन आपल्याला दिसतं. इथे भरपूर पक्षी येतात. त्यातपैकी हा एक पक्षी इथे आम्हाला स्पॉट झाला. आम्ही आतमध्ये शिरल्यानंतर काय सुरेख असा हा पक्षी होता. तुम्हाला इथे 2-3 प्रकारचे पक्षी दिसतील. जो कोण पक्षी लव्हर्स असेल तो नक्कीच भरपूर पक्षी स्पॉट करू शकतो. बुलबुल पण इथे दिसले आणि हे आहे त्यांचं हे कार्यालय. या कार्यालयामध्येच भरतसाहेब बसतात आणि त्यांनी आमची नोंदणी करून घेतली. हे जे दिसते हे टेबल खुर्ची कार्यालयाच्या बाहेर आहे आणि इथे जे लोकल पेपर असतात सकाळ किंवा काय अजून ते काय येतात ते दररोज सकाळी इथे न्यूजपेपर असतात आणि ज्यांना कोणाला वाचायचे असते ते इथे खुर्ची टाकून आरामसे वाचू शकतात. हे दिसतं आहेत, हे कुंड्या लावलेल्या आहेत आणि या बहुतेक सगळ्या कुंड्यांमध्ये पक्ष्यांनी अंडी घातलेली आहेत. हे त्यांची घरटी केलेली आहेत. बुलबुल पक्षी तर आमच्या रूमच्या समोरच होता. असं हे माझे आजोळ आणि याच्याकरता आप्पासाहेब भिसे यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. तर तुम्ही ते वाचू शकता. भिसे साहेबांनी जवळजवळ 40 गुंठे जागा म्हणजे साधारण 48,36,000 रुपयांची जागा ही अनुराधा भरत पोगटे चॅरिटेबल ट्रस्ट यांना हे वृद्धाश्रम काढण्याकरता दिलेली आहे. त्याच्यानंतर भरतसाहेबांनी आम्हाला आमची रूम अलॉट केली. आम्ही 3 होतो. 4 बेडची अशी ही रूम होती. सुंदर अशी रूम आहे, स्वच्छ अशी नीट. त्याला 2 टॉयलेट्स आहेत, बाथरूम अटॅच आहे आणि ही मोठीच्या मोठी बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये तुम्ही बाहेर उभे राहिले तर तुम्हाला आंब्याची झाडं आणि भरपूर आंबे लागलेली असे दिसतात. ही दिसते ते कुंड्या आहेत. आता आपण भरतसाहेबांकडनं या कॉम्प्लेक्सबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊ. रमेश भोगटे. 2011ला माझी मिसेस गेल्यानंतर आम्ही एक ट्रस्ट चालू केला, अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट. आणि त्या ट्रस्टच्या मार्फत आम्ही मुंबईला गरीब लोकांचे शाळेची फी भर, कॉलेजची फी भर किंवा त्यांचं मेडिकल एक्सपेन्सेस असं करून ते आम्ही चालू केलं. 2015पर्यंत हे चालू होतं. आणि 2015ला आम्ही यावेळेला कोकणात आलो होतो. त्याला माझा पुतण्या आप्पा भिसे
त्याच्या डोक्यात एक कल्पना होती की इथे कुठेतरी त्याच्या आर्यानगरीमध्ये एक वृद्धाश्रम असावा. आणि म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तू तुझा आम्हाला जागा दे आणि आम्ही अनुराधा भरत बुगटे चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमाणे आम्ही हा वृद्धाश्रम बांधतो. तसं म्हणून आम्ही सुरुवात केली आणि 2017ला आम्हाला त्याने जागा आमची म्हणजे जागा होती ती त्याने आमच्या नावावरती करून दिली ट्रस्टला फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 11 महिन्यात जी तुम्हाला जी बिल्डिंग दिसते आहे ती बिल्डिंग आम्ही बांधली. म्हणजे बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि 3 मार्च 2018ला त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. पण हे मुंबईपासून लांब असल्यामुळे आणि लोकांना भीती वाटते की इकडे काही मेडिकल फॅसिलिटी मिळेल की नाही, त्यामुळे कोण येत नव्हते. आणि 2019ला आमच्याकडे आमच्या परबाजी आल्या आणि त्यापासून आमचा हा आश्रम म्हणून सुरू झाला. त्याच्यानंतर माझ्याकडे मालपिका राजी आल्या एप्रिलमध्ये आणि व्यवस्थित सुरू झालं होतं. पण तरी इथे राहायला अशी सोय केली आणि ती इतकी सुंदर चालायला लागली की मग आम्हाला जागा कमी पडायला लागली. म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की बाबा चला दुसरी बिल्डिंग 2 बेडेड बांधूया. पण मध्ये करोना आला त्याच्यामुळे आम्हाला ती बिल्डिंग बांधायला जवळजवळ 22 महिने लागले. त्याचं उद्घाटन आम्ही 22 नोव्हेंबर 2022ला केलं. त्याच्याबरोबर आम्ही एक देऊळ बांधलं, गणपतीचं देऊळ. त्याचं पण उद्घाटन त्याच दिवशीच केलं. आणि त्याच्यानंतर लोक इतके वाढायला लागले की आमचं कॅन्टीनची फॅसिलिटी आमच्याकडे 16 जणांचीच होती एका ठिकाणी. मग आम्ही ठरवलं की नवीन कॅन्टीन बांधूया की जिथे 40 इकडे पूर्ण फुल कपॅसिटीने 40-45 माणसं बसू शकतील. आणि म्हणून कॅन्टीन बांधायला सुरुवात केली आणि ते 27 जानेवारी 2024ला त्या कॅन्टीनचं उद्घाटन केलं. आणि आता जवळजवळ 65 to 70% दररोजची आमच्याकडे ऑक्युपन्सी असते आणि आता व्यवस्थित चालू आहे. आता तुमच्या ओव्हरऑल या कॉम्प्लेक्समधली ऑक्युपन्सी किती लोकांची ऑक्युपन्सी होऊ शकते या कॉम्प्लेक्स? मॅक्झिमम 40 लोक होऊ शकतात आता दोन्ही बिल्डिंग म्हणून. आणि आता जुनं कॅन्टीन होतं ते तोडून तिकडे आणखी 8 लोकांची एक हे होऊ शकेल एवढं. आणि इथे जे लोक येतात त्यांना काय अशा कंडिशन आहे की तुमची वय किती असेल पाहिजे? वय सिनियर सिटीजन असले पाहिजे. पहिलं कंडिशन असते सिनियर सिटीजन असले पाहिजे. आणि सिनियर सिटीजन म्हणजे 60 वर्ष पुरुषांना आणि 58 वर्ष महिलांना हे आहे डिसिजन घेतलेलं आहे त्याचं. आणि हे जेव्हा करतात तेव्हा असं आहे काय एक लॉंग स्टे पण असू शकतो, शॉर्ट स्टे असो, अशी परमिशन आहे का तुमच्याकडे? 2 दिवसाच्या वरती किती दिवस राहू शकता, आजन्म राहू शकता. पण आमच्याकडे आम्ही बेड रिडन पेशंट घेऊ शकत नाही कारण इथे कोकणामध्ये आम्हाला कामाला माणसं मिळत नाही. ओके. तेव्हा कारण एक बेड रिडन माणूस होता की कमीत कमी त्याच्याकडे 3 माणसं त्याच्या मागे लावावं लागतात आणि तेवढी माणसं आमच्याकडे कोकणात मिळत नाही आहेत. म्हणून आम्ही समजा तुम्ही आमच्याकडे आलात, आता आमच्याकडे 2 आजी होत्या, 2 आजी पण आमच्या आश्रमातच वारल्या. त्यांची आम्ही शेवटपर्यंत सेवा केली. अच्छा. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. त्यांचं वय पण एकीचं होतं 84-85 होतं आणि दुसरीचं 80च्या जवळ होतं. पण म्हणजे आता तुमच्याकडे काय किती टाईपचे लोक असे आठवडाभर, महिनाभर? आमच्याकडे 2 दिवसाच्यावरती कंटिन्युअस लोक असतात. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिना असे कंटिन्युअस लोक आमच्याकडे येत जात असतात. आणि आता सध्याचा रेट काय म्हणजे नंतर चेंज पण होऊ शकतो असं काय नाही? आमच्याकडे आम्ही जर व्हेज जेवण खाण राहणं व्हेज तर 700 रुपये पर डे. हे आज आम्ही मार्च 2024चं बोलतोय. होय. म्हणजे उद्या परवा महागाई बिगाई याच्याप्रमाणे वाढू शकेल. आजचा 700 रुपये. आजचा 700 रुपये पर डे. आणि त्याच्यात तुम्हाला नॉनव्हेज जे आम्ही काल खाल्ले अतिशय सुंदर, त्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागतात. ते किती असतात साहेब त्याचे? मॅक्झिमम 150 रुपये आता आम्ही ठरवलं. पण आता कालच मी गेलो तर मला सुरमईत स्वतःला पीस 200 रुपयाला पडला. पण तरी आम्ही ते मॅनेज केलं. पण हळूहळू तेवढे वाढवावे लागतील. बरोबर आहे. फिश सस्टेन व्हायला पाहिजे. खरं फिश डिमांड सप्लाय कसं होईल त्याच्यावर अवलंबून असतं. नक्कीच. आणि मग फिश बरोबर चिकन पण तुम्ही देतात का? एका वेळेला एकच नाही, एका वेळी म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार असं आम्ही काल बघितलं. एका दिवशी चिकन असतं, अखेरच्या दिवशी मच्छी असते. अच्छा. होय. आणि मग इथे जेव्हा लोक येतात, चांगली लोक येतात, मग त्यांना दिवसभर काय लोकांना जसं काय वेळेला वाटतं की आपण आता कुठेतरी बाहेर जावं, तर असं मग तुम्हाला इथे आमच्या जवळपास ॲग्रो वन आणि आहे. काही लोकांना आपल्याकडे टुरिझमच्या दृष्टीने मग आमच्या आंगणेवाडीच्या भराडी मातेला जायचं असतं किंवा कांदळगावच्या रामेश्वरला जायचं असतं
किंवा आता नवीन तो राजकोट आहे, चिवला बीच आहे, किंवा साळगावकरांचं गणपतीचं मंदिर हां, आहे, हां. सिंधुदुर्ग किल्ल्याचे जेटीवरनं पण बघता येतो, सिंधुदुर्ग किल्ल्यात पण जाता येतं, किंवा तारकर्ली आणखी ह्याला आपलं देवबागला लोक जातात. पण मग मग काही जायचं असेल तर तू कसे जाऊ शकतील मग इथे जे लोक आले तर? काही काही लोक रिक्षाने जातात, काही लोकांना टॅक्सी लागते, 4 लोक असतील टॅक्सीने जातात, किंवा 6-7 लोक असताना हां, हां, हां. बिर्टिका गाडी आम्ही त्यांना फोन नंबर देतो, तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या आणि तुम्ही त्याचं ठरवा. अच्छा, म्हणजे विश्वासू माणसांनाच तुम्ही होय, होय, इथे होय. कॉन्टॅक्ट करून देऊ जा. म्हणजे तसं 4-5 लोक आले तर त्यांना पण आजूबाजूचं साईट सीइंग पण करता येतं. आणि कारण आम्ही पण आता दररोज सकाळी फिरायला जातोय ना, तर इतकं सुंदर जंगल आहे इथे आणि अतिशय सुरेख असं हे आहे. तर आता तुमचं किती दिवस आता तुम्ही साधारण इथे राहतायत आता साहेब इथे? आता माझं 6 वर्ष झाली इथे. 6 वर्ष. 2018ला इथे आलोय, हां हां. उद्घाटन झाल्यानंतर 1 महिनाभरानंतर. अच्छा. आणि हे देवळाचं गणपती जर तुम्ही बोलवते, काल आपण जो डिस्कस करतो, ती तुमची जी विहीर आहे त्या विहिरीबद्दल तुम्ही थोडं सांगाल का? एवढी मोठीच्या मोठी विहीर आहे. ती विहीर आम्ही म्हणजे काही बिल्डिंग बांधण्यापूर्वी आम्ही विहीर बांधायला घेतली. जर पाणीच मिळालं नाही तर काय करायचं. हां. आणि देवाच्या कृपेने आमच्याकडे 15 ते 17 फुटाला आम्हाला चांगलं पाणी मिळालं. हां हां हां. आणि मोठा झरा आहे, इतका झरा मोठा आहे की आम्ही 2 वर्षानंतर आम्ही ती विहीर साफ करायसाठी म्हणून 5 पंप लावले, पण तरी ते पंपाने पाणी हे करू शकलो नाही. आम्हीच मग ते बंद केलं की म्हटलं चला राहू दे, आहे तसंच. ओके. त्यामुळे एवढं पाणी त्या ह्याला आहे अच्छा अच्छा, छान आहे. विहिरीला. चला, बरीच माहिती दिली तुम्ही, थँक्यू. असंच लोकांना आम्ही पण पुढे हे पाठवू. नक्कीच सर. आणि तुम्ही जर लोकांपर्यंत हे पोहोचवलं तरच लोक येतील आणि त्याचा आस्वाद हो, घेतील. त्याच्या उद्देशाने हा एक यूट्यूबचा माझा चॅनल आहे. त्या चॅनलवरनं जेवढ्या लोकांना बघता येईल त्यांनी बघावं. नक्कीच तो साहेबांचे नंबर पण मी देतो इथे, त्यांना कॉन्टॅक्ट करावं, तर ते सगळी तुम्हाला माहिती देईल. पण आमचा 4 दिवसाचा स्टे अतिशय उत्तम आहे. म्हणजे तुम्हाला इथे असं वाटतच नाही की आपण कुठे परक्या ठिकाणी एखाद्या मोठ्या प्रोफेशनल रिसॉर्टमध्ये. हे आपलं आजूबाजूची जर माणसं बघितली तर समवयाची सगळी माणसं आहेत. सगळ्यांनी करिअर चांगलं केलेलं आहे आणि आता थोडंसं काहीतरी ऑफबीट त्यांना काहीतरी करायचे आणि शांत जीवन जगायचे. आणि त्याच्याकरताचं हे जर माझे आजोळ म्हणून जे काय आहे, यांची संकल्पना पण अतिशय उत्कृष्ट आहे. आणि नक्कीच तुम्ही या साहेब. भरत साहेब, तुमचे थँक्यू व्हेरी मच. आणि असेच कार्य तुम्ही करत आहात. आमचं तुम्हाला नेहमीच आशीर्वाद राहतील. तुम्ही नंतर टाका त्याच्यात. हो, मी तुमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरच येतील. बरं. आणि मग तसे तुमचे हे टाकू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. भरत साहेबांशी बोलणं केल्यानंतर आम्ही जेवणाकरता निघालो. आजचा पहिला दिवस होता जेवणाचा. तर भाजी, फरसबीची भाजी, त्याच्यामध्ये मस्तपैकी खोबरं टाकलेलं होतं. एक आमटी, कडधान्याची वाटाण्याची आमटी होती आणि थंडगार असं ताक होतं. गरमागरम चपाती आणि गरमागरम भात, असं हे साधं सोपं असं हे जेवण होतं. बिलकुल कुठच्याही प्रकारची त्याच्यात मसाले नव्हते की जास्त स्पाईस पण नव्हते. त्यामुळे तिखटपणा त्यात बिलकुलच नव्हता. तर इथूनचं मालवणी पद्धतीचं हे सिंपल असं हे जेवण होतं, पण अतिशय चवदार असं हे जेवण होतं. हे दिसते मगाशी भरत साहेबांनी आपल्याला सांगितलं, हेच ते मोठं कॅन्टीन त्यांनी आज बांधलेलं आहे. साधारण 50 लोक ह्या कॅन्टीनमध्ये आता जेवू शकतात. बघा किती मोठंच्या मोठं असं हे कॅन्टीन आहे. स्वच्छ कॅन्टीन आहे. वरती पत्रे पण त्यांनी जे टाकले ते सुद्धा एक स्पेशल क्वालिटीची पत्रे आहेत. त्यामुळे इथे कितीही ऊन असलं तरी ते पत्र्यांच्यामुळे थंडगार हवा नेहमी राहते. जेवल्यानंतर आम्ही थोडासा आश्रममध्ये फेरफटका मारायला गेलो. मी आलो आहे आता हे नवीन जी बिल्डिंग बांधली आहे त्याच्या टेरेसवर. आणि या टेरेसवरनं दिसणारा हा व्ह्यू आहे. ही समोर दिसत आहे ती आंब्याची झाडं आहेत. आणि बघा किती भरपूर असे आंबे लागलेले आहेत सगळीकडे. बघा हे किती आंबे लागलेले आहेत. भरपूर असे आंबे या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. एवढी दाट झाडी आहेत
की समोर जी जुनी बिल्डिंग आहे ती दिसतसुद्धा नाही आहे. समोरच्या बाजूला बघितलं तर हा मोठाच्या मोठा डोंगर आहे आणि पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुरेख असं ग्रीनरी असते. आत्तासुद्धा तुम्ही बघाल तर जरा ऊन जास्त असल्यामुळे ग्रीनरी तेवढी दिसत नाही आहे फोटोग्राफीमध्ये, व्हिडिओग्राफीमध्ये. ही नवीन बांधलेली बिल्डिंग आहे. आता आपण यांच्या किचनमध्ये जाऊ आणि थोडीशी माहिती करून घेऊ. हे तुमचं किचन आहे ना सगळं? व्हेज किचन आहे. हे व्हेज चिकन आहे हो. आणि नॉनव्हेज नॉनव्हेजचं तिकडे आहे. त्या साईडला. हो. आता काय चाललंय सध्या? आता मी चहा बनवते. चहा बनवतो. किती लोक असतात आपल्याकडे? तर आता आपल्याकडे नाही म्हटल्या 18 लोक आहेत. 18 लोक आहेत. अच्छा. हे बघा एकदम स्वच्छ असं क्लीन आणि नीट एकदम हे आहे. आम्ही आलो ठाण्यावरनं. आपलं काय मॅडम नाव? हा, माझं नाव प्रतीक्षा आहे. अच्छा. आणि आपलं मानसी. हे काय राईस काय? हो हे काय संध्याकाळचा? हो, संध्याकाळी जेवणाची करायची. संध्याकाळी काय मग जेवायला आज तिथं? आज काय जेवायला संध्याकाळी? कोबीची भाजी आहे, हां हां मटकीची आमटी आहे, पालक पनीर आहे. हां. कारण सकाळचं पण जेवण एकदम सुंदर होतं. आणि आता थोड्या वेळाने चपात्या पण बनवायला घेणार. अच्छा. हो, किती सुंदर असं किचन ठेवलेलं आहे आणि आपल्या घरात पण एवढं स्वच्छ नसतं, एवढं स्वच्छ किचन आहे. वाट्या आणि हे बघा कसं किती व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. हा मोठा फ्रीज आहे. हे साहेब आहेत आणि हे साहेब सगळं ऑर्गनाईज करतात इथे. चहाची वेळ किती वाजता आहे इथे? 3:30 ते 4. 3:30 ते 4. अच्छा. आता ह्या किचनमध्ये संध्याकाळचं जेवणाची तयारी पण चालू आहे. साहेब पण इथे अगदी जातीने लक्ष घालून इथे काय पाहिजे काय नको आहे, स्वच्छता याचे सगळं व्यवस्थित सुपरवाईज करत असतात. सगळेजण असे एक कुटुंब म्हणूनच इथे काम करताना दिसले आणि त्यामुळेच ह्या माझे आजोळमध्ये हे जे काय लोकांना आपल्याला सर्विस मिळते किंवा जेवण खाण मिळते ते त्यामुळे चालू आहे. कारण ही एक फॅमिली म्हणूनच हे सगळी लोक काम करतात. हे भरतसाहेब आहेत आणि भरतसाहेब कधीही तुम्ही बघा सकाळी 6 वाजता उठूनसुद्धा जरी तुम्ही बघितले तर भरतसाहेब या किचनमध्ये आलेले असतात आणि लोकांना ब्रेकफास्ट करता काय पाहिजे, लंच करता काय पाहिजे ह्याचं प्लॅनिंग करतात. हे जे आहे हे दुसरं किचन आहे. हे मेनली नॉनव्हेज करता वापरलं जातं. कारण काय काय लोक असतात त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र केलेलं असेल तर त्यांना ते साधारण आवडत नाही. म्हणून त्याकरता या ट्रस्टनी हे जे किचन आहे हे दोन्ही किचन सेपरेट ठेवले आहेत. हा जो आहे हा मसाला आहे, हा मालवणी मसाला टाईपचा मसाला तयार केलेला आहे. कारण उद्या फिश करी आहे आणि त्याच्याकरता एक करीचं वाटण चालू आहे. मालवणी जेवण म्हटलं का त्याच्यात ओलं खोबरं हे आलंच. नंतर किचनच्या मागच्या साईडला तुम्ही बघाल तर समोर दिसतं हे आर्य ॲग्रो नर्सरी आहे आणि त्याच्या पलीकडे मोठे बंगलो कॉम्प्लेक्स पण चालू आहेत. हे बघा किती सुरेख असं सिनरी आहे इथे मागच्या साईडला सुद्धा किचनच्या. स्वच्छता तर खूपच आहे. हे मोठंच्या मोठं आता डायनिंग हॉल आहे. जवळजवळ 50-1 लोकांची इथे सोय केलेली आहे. थंडगार असं हे डायनिंग हॉल आहे. कारण ह्याच्याला स्पेशल पत्रे लावलेले आहेत. किचनमध्ये तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा उजव्या साईडला गेले तर तुम्हाला मेन बिल्डिंग आणि डाव्या साईडला नवीन बिल्डिंग. हा चहाचा वेळ झाली. चहाच्या बरोबर तिथे बिस्किटं पण ठेवलेली असतात आणि नंतर रात्रीचं जेवण होतं कोबीची भाजी, पालक पनीर आणि आमटी, वाटण्याची आमटी होती. तर असा होता आमचा पहिला दिवस. थँक्स फॉर वॉचिंग पार्ट 1
उद्या आपण घेऊन येऊ दुसरा पार्ट. तोपर्यंत बाय बाय अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.